हॅलो, कसे आहात? किचन मध्ये आपलं स्वागत. आज आपण करणार आहोत चहाचा मसाला. आता पाऊस सुरू झालाय, थंड वातावरण, सर्दीचं वातावरण, त्याच्याने आपल्याला मसाला चहा केला की मस्त टेस्टी. त्याच्याने आता आपण चहाचा मसाला तयार करू. त्यासाठी साहित्य: सुंठ ही अशी थोडी बारीक करून घेतली, सुंठ, दालचिनी, जायफळ, विलायची, मिरे आणि लवंग. आपल्याला जास्त दिवस टिकायचे असले तर आपण या 2-3 वस्तू थोडं गरम करून घेऊ शकतो. आणि हे अश्वगंधा पावडर. आता आपण 2-3 विलायची, मिरे आणि लवंग पण थोडंसं गरम करून घ्यायचं. काय होतं मग मसाला टिकतो आपला. याच्यापेक्षा जास्त प्रमाणात करायचं असलं तर आपण असंच गरम करून घेऊ शकतो, म्हणजे मसाला खराब होत नाही. आपण याच्यातलं एवढं जायफळ नाही टाकणार, अर्ध्यातलं अर्ध टाकणार. काय होतं मग जास्त त्याचाच वास येतो. एवढं टाकणार आहोत. आता आपण एवढं जायफळ टाकलं आणि सुंठ, ते सुंठ आपण बारीक करून घेऊ. आता हे आपण मिक्सरला अगोदर सुंठ बारीक करून घेऊ. आता हे मिक्सरला बारीक करून झाले. आता एवढे बारीक केले असे आपण हे काढून घेऊ. आपलं आता हे थंड झाले, हे आपण मिक्सरला फिरून घेऊ. त्याच्यात थोडीशी अश्वगंधाची पावडर टाकली, हे लवंग मिरे टाकली, आणि आता ही दालचिनी टाकून घेऊ. हे फिरून घेऊ मिक्सरला. आपले आता हे पण बारीक झाले. आता हे आपण सगळं मस्त एकत्र करून घेऊ. आता हे आपण चांगलं एकत्र करून घेऊ. आता आपला मसाला तयार झालाय. बाहेर पाऊस पडतोय. आता आपण लगेच चहा रेडी करणार आहोत, मसाल्याचा चहा. आपण याच्यात तुळशीच्या मंजुळा टाकू शकतो, काड्या, वाळलेल्या काड्या टाकू शकतो. आयुर्वेदिक छान चहा रेडी तयार. चला आता आपण चहा तयार करू. चला आता आपण चहा तयार करू. तर आपण चहा पावडर टाकू. 2 कप याला 2 चमचे साखर. आपण हे चांगल्या बंद बरणीत, काचेच्या बरणीत भरून ठेवू शकतो. असं बघा बाहेर कसा पाऊस चालू आहे. आपला चहा उकळलाय. आता चहा पावडर अगोदर उकळू दी चांगली. आता आपण ह्याच्यात चहाचा मसाला टाकू. आपल्या आवडीने जास्त टाकायचं नाही. जास्त टाकल्यावर बी काय होतंय, त्याचा जास्त म्हणजे तिखटपणा येतो. थोडा चांगला आता चहा उकळू देऊ. चला आपला गरमागरम मसाला चहा तयार. चला किचन आईच्या मधला चहाचा मसाला तयार झाला. चहा गरमागरम चहा तयार झाला. असा करून घ्या, लाभ घ्या पावसाचा. चला तर मग भेटू पुढच्या रेसिपीला. थँक्यू.